महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच मोठा ड्रामा चालू आहे. मुंबईचा महापौर कोण होणार आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? या सगळ्या चर्चेला नवीन वळण मिळालं आहे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्वित्झर्लंडच्या दावोसला रवाना झाले आहेत आणि त्याचवेळी मुंबईत रिसॉर्ट पॉलिटिक्सचा नवा अध्याय सुरू झालाय. बीएमसी निवड आज सुरुवातीला चर्चा रंगली ती कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शिंदे गैरहजर असल्याची. शिंदेची तब्येत बिघडल्याने ते गैरहजर असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. महानगरपालिका निवडणुकीमध्ये जास्त धावपळ झाली आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अस्वस्थ झालेली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती अशी माहिती मिळतेय. ठीक आहे, दुसरी बातमी ही महत्त्वाची आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय. महापौर पदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये आता चर्चा आणि दबावाचं राजकारण सुरू झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर बसावा अशी ठाम इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे नगरसेवक तसंच वरिष्ठ नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरत भाजपकडे आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. महापौर पदावरती कोणाची वर्णी लागणार यावरूनच सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं हॉटेल पॉलिटिक्सचा मार्ग स्वीकारल्याचं पुन्हा एकदा चित्र दिसून येत आहे. मुंबईमध्ये महापौर निवडला जाईल तोपर्यंत शिवसेनेचे सर्व निवडून आलेले नगरसेवक पुढचे 3 दिवस वांद्रेमधल्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. शिंदे यांच्या मदतीशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य नाहीये. तर उद्धव ठाकरे सत्तेपासून दूर आहेत. तरीही शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 विजयी नगरसेवक पुढचे 3 दिवस वांद्रेमधल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत. महापौर निवडीपर्यंत त्यांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही नगरसेवकांनी यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे ऐनवेळी ठाकरे यांनी नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची भीती कदाचित एकनाथ शिंदे यांना वाटत असावी आणि त्यामुळे ही खबरदारी ते घेत असावेत असं बोललं जात आहे. आता दुसरं कारण असं असू शकतं की शिंदेंना भाजपपासूनही भीती असेल. त्यामुळे भाजपपासूनही आपल्या नगरसेवकांना दूर ठेवण्यासाठी शिंदे यांनी हा प्लॅन आखलेला आहे. महापौर भाजपचा होत असला तरी देखील शिंदे यांच्या नगरसेवकांशिवाय ते शक्य नाहीये. त्यामुळे भाजपसोबत बोलणी करून मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत मोठा वाटा मिळवण्यासाठी ही खेळी असल्याचंही बोललं जात आहे. कारण शिंदेंनी जास्त ताणलं तर भाजप देखील त्यांचे नगरसेवक फोडू शकतं अशी चर्चा आहे. मुंबईचा महापौर शिवसेनेचा व्हावा अशी इच्छा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये व्यक्त केली जाते. कमी जागा असताना भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. मग मुंबईचा महापौर पद द्यायला काय हरकत आहे असाही एक मतप्रवाह शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे महापौर पदावर देखील आपला दावा सांगू शकतात अशी चर्चा आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या 29 विजयी नगरसेवकांचा मुक्काम पुढचे 3 दिवस आता हॉटेलमध्ये असेल. जोपर्यंत महापौर निवड होत नाही तोपर्यंत या नगरसेवकांना हॉटेलमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यावरतीच आता ठाकरेंच्या सामनामधून देखील जोरदार टीका करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवशक्तीनं महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये मिंधेचे 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र मिंधेंना निवडून आलेल्या नगरसेवकांवरच विश्वास नसल्याचं दिसून आलंय. नवनिर्वाचित नगरसेवक फुटण्याची भीती मिंधेंना वाटत आहे आणि त्यामुळे त्यांनी मुंबईमधील त्यांच्या गटाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवलेलं आहे. तसंच त्यांना पुढचे 3 दिवस हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. भाजप मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना स्वबळावरती सत्ता स्थापन करण्याएवढं बहुमत मिळवता आलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना मिंध्यांची गरज लागणार आहे आणि त्यामुळे आपल्या गटामध्ये फूट पडण्याची भीती मिंधेंना सतावतीये अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा औपचारिक दावा दाखल होईपर्यंत नगरसेवकांना एकत्र ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलाय. ठाकरेंच्या सामनाच्या वेबसाईटवरून असा टोला शिंदेंना लगावण्यात आलाय.
पक्षातील कोणताही नगरसेवक फुटू नये यासाठी सत्ता स्थापनेच्या दरम्यान एकसंध राहावं यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपला एकहाती महापौर करता येत नसल्यानं शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान निवडणूक निकालाकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजपनं 89 जागा जिंकत एकूण 11,79,273 मतं मिळवलेली असून मतांची टक्केवारी 21.58% आहे. विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपैकी भाजपचा वाटा 45.2% इतका आहे. तरीही बहुमताचा आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं 65 जागांवरती विजय मिळवत 7,67,336 मतं मिळवलेली आहेत. या पक्षाची एकूण मतांची टक्केवारी 13.3% असून विजयी मतांचा वाटा 27.52% आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 29 जागा जिंकलेल्या असून 2,73,226 मतं मिळवलेली आहेत. मतांची टक्केवारी 5% आहे, तर विजयी मतांचा वाटा 10.48% आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसनं 24 जागांवरती विजय मिळवला. 2,42,646 इतकी मतं त्यांना मिळाली. AIMIMनं 8 जागा जिंकत 68,772 मतं मिळवली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 6 जागांवरती विजय मिळवत 74,946 मतं मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 3 जागा, समाजवादी पार्टीला 2 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 1 जागा मिळालेली आहे. आणि या सर्व समीकरणांमध्ये भाजपसाठी महापौर पदाचा मार्ग शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय अवघड ठरलेला आहे आणि त्यामुळेच शिवसेनेच्या नगरसेवकांना ताज लँड्स एंडमधल्या हॉटेलमध्ये मुक्कामी राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. चा महापौर हवा असा भावनिक आग्रह आहे, पण बीजेपी संपूर्ण कालावधी आपल्याकडे ठेवण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज 18 जानेवारी 2026ला पत्रकार परिषदेत मोठा दावा केलाय. मी ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नका, पण सगळे पत्ते अजून खुले आहेत. शिंदे गटाचे 29 नगरसेवक सध्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवले गेले आहेत. फोडण्याच्या भीतीने हॉटेल जेल बनवली आहे असा राऊतांचा आरोप आहे आणि त्यांच्याही मनात बीजेपीचा महापौर नको असा भाव आहे असं राऊत म्हणतायत. काही नगरसेवक उबाठा गटाशी संपर्कात आहेत असा दावा करून त्यांनी संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे गेलेले असतानाच मागील 2 दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू होती की एकनाथ शिंदेंचे नगरसेवक फुटणार आणि ते ठाकरे गटाला मिळणार की भाजपला मिळणार. आणि या चर्चांना आज नवा ट्विस्ट मिळाला आहे, तो म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र येऊन मुंबईचा महापौर शिवसेनेचाच करण्याची शक्यता. अर्थात मुंबईचा महापौर शिवसेनेचा म्हणजे कुठल्या शिवसेनेचा हा प्रश्न कायम राहतोच. पण या सगळ्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे ते संजय राऊत यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की मी ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नका, पण अजूनही सगळे पत्ते खुले आहेत. आणि याच वक्तव्यामुळे काही न्यूज चॅनल्सनी संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याच्या चर्चांना हवा दिली, जरी प्रत्यक्षात अशी भेट अद्याप झालेली नसली तरी. मुंबईच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत खरोखरच मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार का आणि दोन्ही शिवसेना त्यासाठी एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. कारण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसह मुंबई महापालिकेचाही निकाल लागलेला असून कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच किंगमेकर ठरणार आहे आणि ते ज्याला पाठिंबा देतील त्याचाच महापौर होईल हे स्पष्ट आहे. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी यांचं नेहमीच स्वप्न होतं की मुंबईवरचा भगवा कधीही उतरता कामा नये आणि तो शिवसेनेचाच असला पाहिजे. तसेच एकनाथ शिंदे गटातील अनेक नगरसेवक व नेत्यांचाही आग्रह आहे की पुढचा महापौर शिवसेनेचाच असावा आणि पद 2.5 वर्षांसाठी वाटून घ्यावं. पण बीजेपी सध्याच्या मजबूत आणि ॲडव्हान्टेज पोझिशनमध्ये असल्यामुळे त्यासाठी तयार होण्याची शक्यता जवळजवळ नाही. आता चर्चा अशी आहे की संजय राऊत उद्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेणार आणि नगरसेवकांसह चर्चा करून मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेच्या एका मराठी नेत्याला बसवण्याचा प्रयत्न होईल. जसं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं ही भावनिक बाब मानली जाते, तसंच 2 फुटलेल्या शिवसेनांचं एकत्र येणंही अनेक शिवसैनिकांच्या भावनांशी जोडलेलं आहे. मात्र प्रत्यक्षात अशी शक्यता फार कमी आहे आणि त्याची 3 महत्त्वाची कारणं आहेत.
पहिलं म्हणजे एकनाथ शिंदेंकडे असलेल्या शिवसेनेवर संपूर्ण नियंत्रण असून पक्षात शंभूराजे देसाई, उदय सामंत यांसारखे अनेक नेते सामूहिक निर्णय प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे फक्त मुंबईपुरता विचार करून उद्धव ठाकरे यांना पक्षाचं नेतृत्व देणं शक्य नाही. दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कडवटपणा हा फक्त राजकीय नसून वैयक्तिक पातळीवरचा आहे आणि शिंदे गटातील नेत्यांना उबाठा गटाकडून सातत्याने गद्दार म्हटलं जात असल्याने सत्तेचा लाभ सोडून केवळ महापौर पदासाठी एकत्र येणं जवळजवळ अशक्य आहे. आणि तिसरं व सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंचे महाराष्ट्र सरकारमधील मोठे हितसंबंध. कारण बीजेपीने त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन मोठं केलं आहे आणि जर त्यांनी बीजेपीला मुंबईत धोका दिला तर त्यांना सत्तेतून बाहेर पडावं लागू शकतं. बीजेपी एनसीपी म्हणजेच अजित पवार गट मिळून सरकार पूर्ण होऊ शकतं आणि शिंदे गटाकडील महत्त्वाची खाती गमावली जाऊ शकतात. शिवाय शिंदे गटातील अनेक नेत्यांवर असलेल्या ईडी कारवाया सत्तेत आल्यावर थांबल्या असल्याने फक्त मुंबईच्या महापौरपदासाठी एवढी मोठी राजकीय आणि वैयक्तिक जोखीम घेणं त्यांना परवडणार नाही. त्यामुळे जरी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता कमी असली तरी राजकारणात नगरसेवक फुटण्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही आणि तीच शक्यता लक्षात घेऊन सध्या एकनाथ शिंदे आपले नगरसेवक ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठेवून खबरदारी घेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस दावोसला असताना काही मोठी उलथापालथ होईल अशी शक्यता कमी असली तरी नगरसेवक फुटून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येऊन मुंबईत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतील हे पूर्णपणे अशक्यही नाही. मात्र माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे 99% चान्सेस नाहीत. तरीही तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.